सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या मराठी यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर सुरुवात करूया. गोंधन भाग 27. आता नंदनंसुद्धा सहानुभूती म्हणून जनाची बाजू घेतली आणि सरस्वतीनं तिच्याकडून सुद्धा सहानुभूतीची अपेक्षा सोडून दिली. आणि सरस्वती नंदला म्हणाली, बरं असू द्या, राहा आजच्या दिवस आणि मग जावा. ननंद म्हणाली, वहिनी, मला चांगली साडी घेणार आहेस का नाही सांग. सरस्वती म्हणाली, तुमच्या भावानं मला जर पैसे दिले असते तर मी चांगली साडी घेतली असती, पण मला जमेल तशी हलकी भारी मी घेईन. आता म्हातारीचे डोळे गेले होते, कान मात्र तिखट होते. तिनं ऐकलं आणि लगेच म्हणाली, हलकी भारी घ्यायला तुला काय फोड उठलाय का? तुझ्या माहेरातनं कशी आणतेस भारी भारी साड्या? माझ्या लेकीला पण तशीच घे. तिच्या वाटणीची जमीन आहे तुमच्याकडे, ती कशी घेशील आणि पोरांना देशील तुझ्या? मग तिला नको का काय? आणि सरस्वतीला आता म्हणावंसं वाटलं की नको ती जमीन, नको काहीच, भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती झाली आहे सध्या सरस्वतीची. त्या जमिनीतून काही उत्पन्न नाही, तो नवरा असून उपयोग नाही आणि नुसतंच म्हणायचं जमीन आहे आणि तुला नवरा आहे, पण सगळे बिनकामाचे. आणि सासू म्हणाली, तिच्या पोराला पण कपडे घे, नुसती तिला साडी घेऊ नको. मामानं काहीतरी घेतलं असं वाटलं पाहिजे त्याच्या घरच्यांना. आणि हे ऐकलं आणि सरस्वती गप्प बसली. इथं तिच्याच पोरांना किती दिवस झालं नवीन कपडे बघायला भेटले नव्हते. पुष्पाच्या फ्रॉक फाटून फाटून जीर्ण झाल्या होत्या. संतूच्या दत्तूच्या चड्ड्या ढोंगणावर फाटल्या होत्या. सरस्वतीच्या ब्लाऊजला सुद्धा कुठे कुठे चिरा पडल्या होत्या, तरीही ते तसेच घालायचे. आणि आता हिला आणि हिच्या पोराला कुठून कपडे घ्यायचे? आणि ही पाहुणी आली नसती तर बरं झालं असतं असंही सरस्वतीला वाटलं, कारण जे ते यायचं उठायचं आणि तिच्याच मुळावर बसायचं. आता ते पोरगं संतूच्या वयाचं होतं. सरस्वती आणि तिची ननंद 8 दिवसाच्या फरकाने बाळंतीण झाल्या होत्या. आणि तिच्या नंदला स्तनाला दुःख उठली होती. पोराला पिता येत नव्हतं, दूध ओढता येत नव्हतं आणि ते रात्रंदिवस रडायचं. इकडे सरस्वतीसुद्धा बाळंतीण झाली तिच्या माहेरात. तेव्हा ही सासू सरस्वतीला माहेरातून 2 आठवड्यात घेऊन आली आणि एका स्तनाचं दूध संतूला आणि दुसऱ्या स्तनाचं दूध नंदच्या पोराला पाजायला लावायची. आणि सरस्वतीसुद्धा हे एक चांगलं कर्म आहे म्हणून नंदच्या पोरालासुद्धा दूध पाजायची. उलट ननंद सासू म्हणतील की कपटीपणा करते म्हणून संतूपेक्षा जास्त दूध त्याला म्हणजेच नंदेच्या पोराला सरस्वती पाजायची. आणि संतू भूक लागली म्हणून रडायचा. तरीही ही उलट्या काळजाची सासू आणि ननंद स्वतःच्या पोराच्या पोटाला जरा कुठं थोडीशी गुढी पडली की म्हणायच्या, वहिनी, तू माझ्या पोराला दूध पाजत नाही का गं? नुसती पदूर झाकून घेते आणि पदराच्या आत पाजत नाही ना? किती कपटी आहेस गं तू, असं म्हणायची ननंद. आणि हळवी सरस्वती म्हणायची, नाही नाही, देवा शपथ मी असं करत नाही. उलट मी माझ्या संतूला कमी दूध पाजते आणि तुमच्या पोराला जास्त दूध पाजते. आणि सासू तर सरस्वतीला डायरेक्ट शिव्याच द्यायची. आता सरस्वतीसुद्धा ओली बाळंतीण होती, याचा विचार कोणी करत नव्हतं. आणि म्हणायची, सरस्वती, तुला लाज वाटते का? अगं, पाहुण्याचं पोरगं आहे ते. तुझं पोरगं मेलं तरी मरू दे, पण त्या पाहुण्याच्या पोराला दूध पाज, नाहीत तर आयुष्यभर आपल्याला बोल लागेल. आणि काय गं सरस्वती, तुला खायला प्यायला घालते ते कशासाठी? चांगलं दूध येऊ दे. आता सरस्वतीच्या खाण्यापिण्याचं ध्यान ठेवलं जात होतं. तिला डिंकवडा खाऊ घालायचे, मटण खाऊ घालायची, कारण ती लेकीच्या पोराला दूध पाजते म्हणून. आणि जशी लेक तिच्या सासरी निघून गेली तसं सरस्वतीला कामाला झुंपलं आणि संतूला तिच्यापासून प्यायचं तोडलं. आणि ननंद आणि सासू सरस्वतीला अंगावर पदर न घेता स्तन उघडं ठेवून पाजायला लावायच्या. आणि तेव्हा कुठं त्यांचं समाधान व्हायचं. आणि ही ननंद तर काय करायची, जेव्हा सरस्वती संतूला घेऊन दूध पाजायला बसायची तेव्हा लगेच थोडं दूध पिलं की संतूला बाजूला ओढायची आणि माझ्या पोरासाठी दूध राहू दे म्हणायची. आणि सरस्वतीला खूप खूप वाईट वाटायचं. आणि सरस्वतीच्या दुधावर सुद्धा फक्त तिच्या मुलांचा हक्क नव्हता, तिच्या दुधावर सगळ्यांचा हक्क.
आणि तसंच आता सरस्वतीच्या कष्टावर सुद्धा तिच्या पोरांचा हक्क नव्हता, तिच्या कष्टावर सुद्धा सगळ्यांचा हक्क होता. आणि सरस्वतीनं असंच 8 महिन्यापर्यंत त्याला पाजला होता. आणि संतू तर लवकरच खायला शिकला. आईचं दूध त्याला मिळलंच नाही. आणि अशा 13-14 वर्षाच्या पोराला पण कपडे घ्यायचे, हिला पण साडी घ्यायची, म्हणून सरस्वतीच्या अंगावर काटा आला. पण असू द्या, नणंद घरची लक्ष्मी असते, तिला नाराज करायचं नाही असं तिनं ठरवलं. कारण आपणही कुणाची तरी नणंद आहोत असा चांगला विचार सरस्वतीनं केला. आणि नेहमीच चांगला विचार करत राहणाऱ्या माणसांना हा शापच असतो चांगुलपणाचा. नणंद आता राहिली. सरस्वतीनं पोरांनी गोळा करून आणलेल्या आंब्याचा रस केला. आणि रस खाताना म्हातारी म्हणाली, कोंबडी कापायला फोड उठला होता का? माझी लेक सारखी सारखी येत नाही, पण तिला कोंबड्या विकून पैसा करायचा असतो ना. नुसती पैशाला हपापलेली आहे सरस्वती. आणि हे ऐकून नेहमीप्रमाणे सरस्वती गप्प बसली. पुष्पा मात्र चिडली. आणि पुष्पा म्हणाली, आजी तू आणून देतेस का गं कोंबड्या? आणि तात्याला सांगत जा की कधीतरी काय आणायला, सारखं सारखं आईलाच का बोलती? आणि सरस्वतीची नणंद म्हणाली, पुष्पा माझ्या आईला लय बोलू नकोस, माझ्यासमोर असं बोलता, मग मी नसल्यावर तिला कसं सांभाळत असाल? आणि म्हातारी कोकलत म्हणाली, अगं ही पुष्पी पाणीसुद्धा देत नाही, पाणी मागितलं तर पळून जाते. पुष्पा म्हणाली, मग तू का मला रांड म्हणती? मग मी पण तुझं काहीच काम करणार नाही. आणि नणंद म्हणाली, वहिनी आईच्या डोळ्याच्या ऑपरेशनचं तेवढं बघा की, अहो तिला दिसत नाही. सरस्वती म्हणाली, ते तुमच्या भावाला बोला, त्याला जणाला पैठण्या घ्यायला पैसे असतात, पण आईच्या ऑपरेशनला पैसे नाहीत. याचा जाब तुम्हीसुद्धा विचारा की तुमच्या भावाला. नणंद म्हणाली, आता तो इथे असता तर विचारलं पण असतं, पण तो इथं नाही तर काय करू? सरस्वती म्हणाली, तेच ना, सगळ्यांना मीच बरी सापडते तक्रार करायला, कारण मी एका जागी घर बांधून आहे ना माझ्या पोरांसाठी. माझी पाखरं नसती तर मी तरी कशाला इथं गुंतून पडले असते. तुमच्या भावानं फसवल्यानंतर कधीच निघून गेली असती आणि एखादी विहीर जवळ केली असती, पण माझा जीव गुंतला आहे माझ्या पोरांमध्ये, असं म्हणून सरस्वतीनं डोळ्याला पदर लावला आणि तिच्या दुःखाला मोकळी वाट करून दिली. बिचारी सरस्वती रडण्याशिवाय आणि अश्रू गाळण्याशिवाय दुसरं करणार तरी काय? हतबल असायची परिस्थिती समोर. आणि आता नंदेचं पोरगं पुष्पाला म्हणालं, ए बायको मला आंब्याचा रस वाट. आणि तो तिला कायम असाच बायकोच म्हणायचा आणि म्हणून पुष्पाला तो आवडत नव्हता. पुष्पाला राग आला आणि ती म्हणाली, ए काळ्या मी नाही तुझी बायको, जा वड्याला. आणि तिची आत्या म्हणाली, का गं इतकं का बोलतेस त्याला? अगं देवसुद्धा काळा असतो आणि तुझा लय उजेड पडलाय का? आणि जाऊन जाशील कुठं? माझ्याच तर पोराला करणार मी तुला, नाहीतर तुझी आई आणि बाप तुला काय तालेवाराला भिडवतील का? आणि वहिनी तिला अजून गोंधन काढलं नाही होय? आणि पुष्पा उद्धटपणे म्हणाली, मी नाही गोंधन काढणार, मला नाही लग्न करायचं तुझ्या पोराशी. आणि म्हातारी म्हणाली, करणार नाही तर जाशील कुठं? तुला काय राजाला भिडवायचं आहे का? माझ्याच पोरीच्या घरी तुला नांदायला जावं लागेल. आणि सरस्वतीची नणंद म्हणाली, काय वहिनी पुष्पाला गोंधन काढा, माझ्याच गणाला देणार ना तुम्ही? आणि सरस्वती काहीच नाही बोलली, गप्पच बसली. अशा उलट्या काळजाच्या लोकांमध्ये पुष्पाला द्यायची म्हणजे तिचीही माझ्यासारखीच परवड होणार असा विचार सरस्वतीनं केला. आणि नणंद म्हणाली, बहिणी तुम्ही गप्प का बसलाय, बोला की. आणि सरस्वती म्हणाली, वंस बघू की जवाचं तवा, पोरं अजून बारकी आहेत, शाळा शिकू द्या, मोठी होऊ द्या, मग बघू. आणि नणंद म्हणाली, आता शाळा कशाला शिकवायची आणि शिकून कुठे जाणार? शेवटी तुमच्या माझ्यासारखं खुरपं हातात पकडणार. आमची शेती बक्कळ आहे, त्यामुळे आम्हाला शिकायची काही गरज नाही. आणि तिनं तर आता गृहीतच धरलं होतं की पुष्पा तिच्याच घरात सून म्हणून येणार. तरीही सरस्वती गप्प होती. आणि म्हातारी म्हणाली तिच्या लेकीला, अगं सरीला काय विचारतेस? आपल्या चंद्रभानला विचार, त्याची पोरगी आहे ती, तो तिचा मालक आहे, हिला विचारून काय फायदा? आणि भावाच्या पोरीवर बहिणीचा जास्त हक्क असतो. आणि हे ऐकलं आणि गणा पुष्पाकडे बघून वाकडं दाखवायला लागला आणि तू माझीच बायको होणार असं चिडवायला लागला. पुष्पाला मात्र त्याचा खूप राग यायचा. त्याचं काळं तोंड तिला अजिबात आवडत नव्हतं. आणि सरस्वतीसुद्धा गप्प बसली. आणि तिला वाटलं, म्हणजे त्या गाईसारखं, म्हशीसारखं, कोंबड्यांसारखं पुष्पाचं सुद्धा होणार का? सरस्वतीला तिच्या लग्नाबाबतीत निर्णय घेण्याचा काहीच हक्क मिळणार नाही का? सरस्वती पोरांची सुद्धा फक्त रखवालदार होऊन राहणार आणि मालक चंद्रभान. आणि
तोच ठरवणार की पुष्पा कुठं द्यायची. आणि या सगळ्या कुटुंब व्यवस्थेचा आणि समाज व्यवस्थेचा सरस्वतीला खूप खूप वैताग आला. जिकडे बघेल तिकडं बापाचं नाव. असं का? मुलांच्या मागे, बायकोच्या मागे त्याचंच नाव लावायचं आणि त्यानं मालक व्हायचं. लहानाची मोठी पोरं हिनं करायची आणि त्यानं येऊन त्यांचा सौदा करायचा. आणि तिला आक्रोश करून विचारावंसं वाटत होतं की 9 महिने 9 दिवस पोटात वाढवणाऱ्या मुलांसाठी रात्रंदिवस करणाऱ्या आईचं नाव कुठेच का नाही? का का आणि का? आणि तिला रॉकेटचं कॅन आणि काड्याची पेटी घेऊन या समाज व्यवस्थेला आग लावावी असं वाटत होतं.